मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची अंमलबजावणी वाशिममध्ये शासकीय कार्यालयात होताना पाहायला मिळते। तर नाशिक लोकशाहीने खरं तर मराठीने वाशिममध्ये शासकीय कार्यालयाची रियालिटी चेक केली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले। जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, मात्र नळाला पाणीच नाहीये। पाणी पिण्याच्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय। याचाच जिल्हाधिकारी कार्यालयातून आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची अंमलबजावणी सध्या तरी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हा परिषद कार्यालयात होताना पाहायला मिळत नाही। मी आहे जिल्हाधिकारी कार्यालयात। या ठिकाणी खरं पाहिलं तर आज लोकशाही मराठीने वाशिम मधील शासकीय कार्यालयाची रियालिटी चेक केली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आला आहे। वाशिम मधील जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, मात्र नळाला पाणी नाही। पाणी पिण्याच्या ठिकाणी घाण पसरली आहे, तर गुटख्यावर बंदी असताना गुटख्याच्या खाऊन फेकलेल्या पुड्या सुद्धा या रियालिटी चेक केली तेव्हा समोर आला आहे। एवढंच नाही तर या पिण्याच्या पाण्याचे जो स्टँड आहे तिथे चक्क कचरा कुंडीच बनवल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जिल्हा परिषद आवारात भंगार चारचाकी वाहनाचा खच लागल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले, मात्र या आदेशाची अंमलबजावणी सध्या तरी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी पाहायला मिळत नाही। जिल्हाधिकारी मॅडम या आदेशाची अंमलबजावणी करतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।